मी इथे डोश्यासाठी डाळ उडदाची डाळ आणि इथे तांदूळ भिजवत म्हणजे भिजवून ठेवले होते शनिवारी आणि शनिवारी सकाळी भिजवून ठेवले होते. रात्री ते मी आता त्याचं पीठ करणार होते आणि इथे 1 ग्लास तांदळाला मी अर्धी वाटी डाळ असं मी केलेले होते. ॲक्च्युली मी प्रत्येक वेळेस राशनचे तांदूळ यूज करत होते, पण ह्या वेळेस म्हणलं आता हे साधे आपण जे भात, खिचडी करतो ते तांदूळ होते. ते माझ्याकडे राशनचे संपले होते. त्यामुळे मी आता हेच तांदूळ मी भिजू घालून ठेवले होते सकाळी. शनिवारी शाळेत जाताना भिजवले होते आणि शाळा करून आल्यानंतर रात्री मी ते आता त्याचं पीठ करून रात्रभर भिजायला ठेवणार होते आणि रविवारी सकाळी मला ते डोसे करायचे होते. त्यामुळे मी आता त्याचं एक वेळेस पाणी स्वच्छ काढून घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आता ते मिक्सरमधून पीठ काढून घेणार होते आणि पीठ काढणं झाल्या आपल्याला त्यामध्ये खायचा सोडा आणि मीठ काहीच टाकायचं नाही आहे. पण पूर्ण पीठ भिजल्याशिवाय मीठ आणि खायचा सोडा टाकायचा नाही आहे. आता मी ते तांदूळ आणि डाळ जे आहे ते मी आता मिक्सरमधून मी काढून घेते. आता मी हे फर्स्टच करते, कारण राशनचेच करत होते मी. इथे पीठ मी करून घेतले आणि रात्रभर भिजायला ठेवलेले होते मी ती करून रात्री आणि ते छान भिजले असं त्या राशनच्या तांदळापेक्षा छान भिजलेलं होतं. आता मी त्यामध्ये खायचा सोडा आणि थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेते. खायचा सोडा पण थोडाच टाकायचा, कारण आपल्या डोसे पण छान होतात आणि इडली पण छान फुगते. त्यामुळे थोडंसं खायचा सोडा पण टाकून घ्यायचा. माझ्या मिठामध्ये काहीतरी कचरा गेला होता, ते आता त्याच्यामध्ये पडला होता म्हणून काढला आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचे. नंतर तुम्ही बघू शकता पिठाला फार म्हणजे छान फुगलेलं आहे पीठ. खायचा सोडा न टाकता सुद्धा रात्रभर ठेवल्यामुळे छान भिजले ते पीठ. तर चला आता आपण याचे डोसे करून घेऊया. तर डोश्यासाठी मी तवा ठेवला आहे आणि फक्त पहिल्यांदा थोडं तव्यावर पाणी टाकायचं आहे. नंतर म्हणजे तेल टाकायचं आहे, नंतर तेल टाकायचं नाही. कारण आपलं जेव्हा आपण पळीने स्प्रेड करतो डोसा त्यावेळेस चिकटतं. त्यामुळे तव्यावर तेल टाकून घ्यायचं नाही आणि जेव्हा आपण पूर्ण आपला डोसा जो आपण स्प्रेड केला त्यानंतर त्यावर म्हणजे लाल कलर येत आहे. म्हणून लाल कलर आला नंतर त्यावर थोडंसं तेल म्हणजे कडेनं किंवा मध्यभागी चमच्याने आपल्याला तेल सोडायचं आहे. आणि प्रत्येक डोश्याच्या वेळेस आपण जर डोसा टाकण्याचं तव्यावर टाकण्याच्या वेळेस पाणी म्हणजे तेल टाकलो तर ते आपल्याला स्प्रेड करताना काय होतं ते चिकटतं. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते हे होत नाही. आणि मग टाकल्यानंतर असं सगळीकडे तेल थोडंसं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित लाल होऊ द्यायचा डोसा. कारण डोसा हा एका साईडनेच भाजायचा असतो. त्यामुळे दोन्ही एका साईडनेच म्हणजे लाल जोपर्यंत असं म्हणजे काळा कलर इथे दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ते खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय कठ त्याचे हळूहळू आपलंच टिकत आहेत, कारण पीठ पण छान भिजले. मला वाटत होतं ह्या तांदळाचे येतील की नाही डोसे, पण छान त्या तांदळापेक्षा छान जाळी पडली ह्या डोशाला. तर बघा तुम्ही मध्ये कसं लाल चॉकलेटी कलर आलेला आहे. खरपूस म्हणजे एका साईडने भाजायचं असतं, त्यामुळे दोन्हीकडून भाजून घ्यावं लागतं एका साईडनेच. तुम्ही बघू शकता आता ते किती छान असं निघत आहे, म्हणजे थोडंही तव्याला चिकटलेलं नाहीये. बघू शकता तुम्ही एक डोसा माझा तयार झालेला आहे आता बनवून. आता ते मी थोडंसं चिकटलेलं होतं ते मी आता काढून लगेच दुसरा डोसा पण टाकून घेते. तर सांगते तुम्हाला आता तेल टाकायचं नाही, डायरेक्ट आपल्याला पीठच टाकायचं आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही तेलच टाकून डोसा टाकला ना प्रत्येक वेळेस मग ते चिकटतंय, आपल्याला असं व्यवस्थित स्प्रेड नाही करता येत. बघा किती छान जाळी पडली डोश्याला.
तर बघू शकता तुम्ही. आता मी सगळे असेच डोसे बनवून घेते. इथे माझे सगळे डोसे बनवून तयार होते आणि ताट पण तयार होतं सगळं. चटणी आणि भाजी पण मी करून घेतली होती आणि डोसे बघा किती कडक नरम कडक कडक झालेत. त्यात जाळी किती छान पडली.